आज इथं मी शकरकंदचा नाश्ता बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे अर्धा किलो शकरकंदी 4 दिवस पहिले मी आणली होते आणि हे आता मी नाश्त्याला बनवत आहे। हे चहा सोबत खाऊ शकता आणि असेही खाऊ शकता। खूपच चांगला ऑप्शन आहे आणि पोट भरायचा ऑप्शन आहे। आपण कसं उपासाला बार-बार साबुदाणा खातो किंवा भगर खातो, एक वेळेस हे नाश्ता बनवून बघा तुम्ही, खूपच तुम्हाला आवडेल आणि स्वादिष्ट तर विचारायचंच नाही, आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे हे। आता इथं मी जाडसर असे तुकडे करून घेत आहे। तुम्ही ह्याचा छिलका नाही जर काढलं तरीही चालते, पण थोडंसं मला वरी डाग काळपट वाटले म्हणून मी छिलका काढलेला आहे। आणि स्वच्छ पाण्याने पहिलं धुवून घेतलं। मी 10 मिनिट पाण्यात ठेवले होते भिजण्यासाठी। 10 मिनिटाच्या नंतर मी नळाखाली चांगलं धुवून घेते, त्याच्यानंतरच कट केलेला आहे। आणि हे काळपट होते म्हणून मी पहिलं गॅसवर तवा ठेवला होता कमी गॅसवर आणि घी टाकून ठेवलं होतं किंवा तूप टाका चम्मचवर। घी तूप माझ्या तोंडात येतं थोडंसं, त्याच्यामुळं मी घी म्हणत आहे। आणि हे आपलं एक शकरकंद ठेवलेलं आहे। आता दुसरं आपण कापून घेऊया। एक होतं ते, हे 3 माणसं आरामशीर नाश्त्यासाठी खाऊ शकतात। इथं मी ढक्कन झाकलेलं आहे। 1 मिनिटाच्या नंतर हे उघडले आणि दुसरे मी हे तुकडे करून घेतल्यात, ते हे ह्याच्यात ठेवून देऊया। असं करण्यामुळं आणि आपणाला हे जास्त वेळ गॅस वाढवायचा नाही, कमीच गॅसवर ठेवायचा आहे। कमी गॅसवर ठेवल्यामुळं चांगलं सॉफ्ट होते। तुम्हाला जर ह्याचा कलर थोडासा गोल्डन होऊ द्यायचा असला तर अर्ध्या मिनिटासाठी 2 ते 3 वेळेस वाढवू शकता, पण जास्त वेळ गॅस वाढवायचा नाही, ते करपलं जाते आणि खायलाही थोडंसं कडक लागते। पण मी इथं कडकच बनवत आहे, क्योंकि मी पहिले 2-3 वेळेस हे बनवलेलं आहे आणि आम्हाला साऱ्यालाच खूपच आवडलं, त्याच्यामुळं हे तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि मी पहिलं जे बनवले होते काही गडबडीत बनवले होते, त्याच्यामुळं मी व्हिडिओ काय काढलेला नव्हता, पण आता व्हिडिओ बनवत आहे मी। बघा हे थोडंसं गोल्डन होऊ दिलंय मी। हे असंच मी पहिलं केलं ते तर आम्हाला साऱ्यालाच खूपच आवडलं होतं आणि खायलाही स्वादिष्ट लागत होतं। ह्याला जास्त घी लागत नाही, 1 ते 2 चम्मचमध्ये बनलं जातं हे। व्यवस्थित ह्याला आपणाला पलटून घ्यायचं, गॅस कमीच ठेवायचा। आणि आता इथं थोडंसं मी नमक छिडकत आहे। तुम्ही खात असलो तर नमक टाका किंवा शिंदे लोण टाका। हे आता मोठं ढक्कन झाकत आहे मी, बारकं पडत होतं पहिलं म्हणून। 1 मिनिट झाल्याच्या नंतर आणखी मी उघडून बघते आणि हे झालेलं आहे आपलं। आता बघा दोन्हीकडून गोल्डन कलर आलेला आहे आणि ह्याला जास्त कुण्याच साहित्याची गरज नाही। 3 साहित्यामध्येच हे बनलं जातं आहे। चिमटभर नमक, 1 ते 1.5 चम्मच तूप आणि आपलं शकरकंद। ह्याला कसले मसाले काहीच लागत नाही आणि हे उपासालाही खाऊ शकता तुम्ही। आणि असंही तुम्ही घरी मुलासाठी हलकी फुलकी भूक लागली तेव्हाही तुम्ही बनवून खाऊ शकता। शकरकंद आपल्या फायदेशीरच असतं आणि खायला जरूर पाहिजे हे, आणि उपासाला म्हणलं तर चांगलंच ऑप्शन आहे हे। बघा आता आपले शकरकंद बनलेले आहेत, पूर्ण काढून घेते। 1 मिनिटासाठी मी गॅस बंद केल्याच्या नंतर झाकून ठेवले होते, म्हणजे जाड तवा आहे, चांगलं पकलं जाते आतमधून। हे बघा अर्धा किलो शकरकंदचे एवढे आपले नाश्त्यासाठी बनलेलं आहे। चम्मच बुडवून बघितला तर एकदम सॉफ्ट झाले, बघू शकता तुम्ही। खूपच सर्वांनाच हे आवडीची रेसिपी आहे आणि झटपट बनणारी आहे। ह्याला काहीच टाईम लागत नाही आणि साहित्याची तर बिलकुलच गरज नाही। शकरकंदचा व्हिडिओ कसा वाटला नाश्त्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।